उन्हाळ्यामध्ये सांगा. बोला बोला. बोला बोला. आणि आता उन्हाळ्याचं बोलतोय हे पावडर लावायचं बोलते ते सांगायचं. दरवर्षी काय सांगणार तू सांग. सांगा, आपण रेकॉर्ड करूया. सांगा. अशी एक गोष्ट अशी एक गोष्ट सांग तुला बाबांबद्दल आवडते. बोल, मला बाबाच आवडतात. तू बाबा पण नको ते ना त्यामुळे तुला बोल, मला प्रमोदच आवडतो. बोल. ते आता नाही बोलणार. बस. किती आवाज आहे आता बघा. भांडायला जाणं कसा आवाज निघतो बाहेर. कान किटतात माहिती काय काळा 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 बोलते. रात्रीची वाजता पण भांडते माहिती का. तुम्ही सांगा आईची एक चांगली गोष्ट. तिची चांगली गोष्ट काय तिला नटायला बटायला फार आवड. नटायला बटायला. आणि तुम्हाला आवडते का ती नटलेली? नटेले पण बायको चांगली दिसतेच ना. असं कसं? अरे यार, त्यांची मुलाखत चालू बाजूला. मुलाखत करणार सगळं. हे तू बाजूला. हा. हिशोब करून राहिला. हा, तुमच्या आम्हाला लग्नाला किती वर्ष झाले? हा? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? लग्नाला आमच्या किती झाले सांग? पण गावात 13 वर्ष झाली ते. ते पण 13 वर्ष होत आली. तुम्हाला आठवते तुमची पहिली भेट? पहिली भेट माझी पहिली भेट म्हणजे काय हिची बहीण माझ्या शेजारी राहायची. ही तिकडे यायची. तेव्हा काय माहिती का त्या काळामध्ये स्त्रियांना मुलींना असं बघा म्हणजे हे वेगळं असायचं म्हणजे पर्स्पेक्टिव्ह वेगळा का होता. रिस्पेक्ट नाही. तुम्ही तिला बघू शकत नव्हता आणि तिला हात टच पण करू शकत नव्हता असा तो काळ होता म्हणजे का. तरी तुम्ही तिला पटवले? ते पटवली म्हणजे काय ती शेजारी यायची ना. कोण आहे करता करता ते ओळख झाली होती. असं झालं ते. मग ती त्या कामाला होते ना स्टाईन मेन मध्ये कामाला होती. नंतर ती 22 तारखेच्या आसपासच तिला ते खर्ची मिळायची. त्यावेळेला ती मला हॉटेलमध्ये घेऊन जायची चहा प्यायला. बापरे. हे नाही मला सांगितलं खर्ची कधी. किती माहितीये का? 20 रुपये खर्ची मिळायची. 20 रुपये. हे नाही सांगितलं मला कधी. हा त्यावेळेला विचार ना गेला विचार ना. आणि अरे तुझं काय आहे मसाल्यामध्ये? अजून काय? अजून काय आई तुला आठवते का तुमची पहिली भेट? तिला काय आठवते? तिला काय आठवणार नाही. तिला काय नाही. आम्ही आता फिरायला नाही कधी. मग बाबा तेव्हा हँडसम दिसायचे ना? तेव्हा एक कोंबडा होता कोंबडा. पांढरा झाला पांढरा. कोंबडा म्हणजे तेव्हा असे केस होते. नाही, तेव्हा ते केस असे होते. केस होते. कळले नव्हते मग असे होते. पण देवानंतर कसं होते कसं देवाला कसा असा तेव्हा त्याची स्टाईलच होती Style. सगळी. देवानांची स्टाईल होते सगळी असं. कारण त्याला तो काळ तसा त्यांचाच काळ होता ना. तेव्हा अजून कोण धर्मेंद्र अजून कोण राजेंद्र कुमार राजेंद्र असं नाव आहे. तो पण प्रामाणिकपणे आणि सज्जन माणसाचं कामच तो चांगला करायचा. तो सगळ्यांना आवडायचा. तो आणि भारत कुमार कोण मेला तो. हा काय त्याचं नाव? इसकी धरती मनोज कुमार. त्याला भारत कुमार सगळे बोलायचे कारण तो शेती ते असे लांबच राहून. पहिल्यांदा कोण कोणाला आय लव्ह यू बोललं? आय लव्ह त्यावेळेला नव्हतंच. आता बोला मग आय लव्ह आता आता काय लव्ह आय लव्ह यू टू म्हण 2 3 म्हण. मग तसं होईल ते 2 ते 3 त्यांच्याकडे बघून बोल. आय लव्ह यू 3 बोलते. 3 वेळा बोलते. तू आय लव्ह 3 वेळा गेलो होते. 3 वेळा बोल. हा बोल बोल बाबू. आय किती छान असते मग. बोलते आय लव्ह यू. आला आला खावा आला खावा. किती हॉट असेल ते. गरम आहे, गरम आहे. थंड मध्ये. डोळ्याला मस्त आहे ना. तू काय तू इथे क्वेश्चन विचार आई बाबांना क्वेश्चन.
ती तुम्ही बोलता का आय लव्ह यू वगैरे हे आत्ता या 10-15 वर्षांमध्ये झाले. त्याच्या अगोदर नव्हतं वाटत ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं. ते पण नव्हतं ते पण नव्हतं. डायरेक्टली लग्न. ते असं तुम्ही लोक रिलेशन राहिले की डायरेक्ट लग्न केलं? हा? तुम्ही लोक रिलेशन मध्ये राहिले की डायरेक्ट लग्न केलं? म्हणजे लग्नच केलं. डायरेक्ट लग्न केलं? रिलेशन कसं राहतं का शिकते का? म्हणजे आम्ही लग्न करून त्यांच्या मेवण्याच्या घरी गेलो ना. हां भांडूपला गेलो. बहिणीच्या. तिकडे राहायचो आणि नंतर ते मग राहिलो आम्ही आणि नंतर आराम थांब, थांब. करून मिळाली. मी काय नाही, घाबरत नाही काय. अरे इथे कुठे मी बिनधास्त. रूम आम्ही घेतली होती. माझ्या भावाला पण काय बोलले नाही. त्या बाजूला जाऊन सांगता येईल पण ते कुठे नाही ना. काय म्हणतो त्याला बाहेर करायची पाठीमागे काय म्हणतात पाठीमागच्या बाहेर काढलं. त्याच्या पुढे ते बाहेर करायची पाठीमागे काय त्याचं नाव डॉक्टर रॉकेट पुढे तिथे आम्ही नाही तिथे आम्ही मग ते हॉटेलमध्ये एक रात्र काढतो लग्न झाल्यावर आणि मग आणि आणि मग सकाळी आम्ही माझ्या बहिणीच्या घरी राहायला म्हणजे एक दिवस आलो राहिलो सकाळी मग आमच्या घरी आलो तसं काय नाही. बस तेवढं तो नाही का झाडवाला आहे. नको जायचं. जायचं सांगतोय एवढ्या वर्षाचा प्रवास झाला कसं वाटतं तुम्हाला? नाही एवढा प्रवास झाला ना ॲक्च्युली सिलेंडरची ते किंमत. सिलेक्शन माझं सिलेक्शन खरं म्हणजे अपोजिट आहे अपोजिट ऑलवेज अट्रॅक्ट. अपोजिटच अट्रॅक्ट होतं ना. आपण बघायला गेलो तर सगळे अपोजिटच असतात. अपोजिट निकाल आहे का मग तेव्हा जाऊन ते एक कपल बनतं ना. नाही हे अपोजिट म्हणजे काय माहिती आहे का ते ती स्त्री आहे लेडीज आहे म्हणून तुला बघ कारण काय माहिती आहे का मला जी पाहिजे असेल ती तिला नको असते तिला जे नको असेल ती मला पाहिजे असते मला जो रंग आवडतो तिला नको असते असं आहे ते. म्हणून तुला म्हणलं की अपोजिट मग तेव्हा ते अपोजिट मध्ये एक दुसऱ्यासाठी ऍडजस्टमेंट नाही ना, करतात होत. ना. त्याच्यामध्ये तर होतं. हे ऍडजस्टमेंट घरातच करायचे हे अगोदर राहून आमचं काय ठरलेलं नव्हतं असं काय म्हणजे आताचं लग्न केलं असतं 4 महिने 6 महिने बनणार हे करणार ते करणार नाही असं आता तसं नाही म्हणजे त्यावेळेस तसं नव्हतं ना. आता काय लग्न होतं रिलेशन कट ते तोडा सांगतात की मुलगी आजपासून रिलेशन आपले कट होईल तसं त्यावेळेला आम्ही रिलेशन वगैरे हे आमच्या काय शब्द नव्हतेच त्यावेळेला समजलं का? ते मग छान आहे. माझे भाव चांगले होते. इथे निघाला बारका भाव होता ना. बारका भाव. काढलं नाही. नाही नाही ते भावाचे समजले अगं ते- मनाचे भाव चांगले होते काय मनात बोलला? प्रत्येकाचे मनाचे भाव चांगले होते दुसऱ्या लोकांना जेव्हा तिचा अंगाला गेला मग काय करणार? पण बाबांनी तुला नीटच ठेवलं होतं पण आता नाही ना. कधी आहे ना? तेव्हा जेवढा पण होता थोडा. नाही काय कधीतरी संडे वेळेसडे Occasional. हा ओकेशनली विचार कर. पंधरा वर्षी. की एबीसी आहे मी पियानो आणि ही बोलली हे पप्पा तुम्ही दारू प्यायला आहे अरे मी हादरलो माहिती का मी गारच झालो मग 4 दिवसापासून दारू पिलो नाही आजपर्यंत जातो तुला आठवत तू लहान होते मी कधीच बघितलं नाही. अशी यायची पूर्ण सगळ्यांनी जेवढी लहान होते. काय ते झालं होतं ना आणि त्या हे पप्पा तू दारू प्यायला असं सरळ ते बोलले आणि काहीतरी असं काहीतरी आणायचं अजून काहीतरी खायला. जिलेबी वगैरे असं तिथे असं- बॅग असं ते असंच भरून आहे. मग आम्हाला समजा काहीतरी आणलं. हे तुमच्या कसं पप्पांचं आहे तसं ते प्रत्येकाला तसंच आवडतं लहान मुलं जर असतात त्याच्यामध्ये हे करतात नाही ना म्हणजे त्यांच्या त्यांना खायला लागतं घरामध्ये ना असं आहे. खाण्यासाठी वगैरे आम्ही तरी आभार केले नाही एवढे मला प्रॉब्लेम आले पैशाचे पण घरामध्ये अजून मला प्रॉब्लेम नाही खाण्याला कोण ना तुम्हाला मला आता मला माझी मुलगी देते आता तुम्ही नाच देतो नाच कधी देतो कमी नाही होत. कधी आम्हाला कमी पडलं नाही ते तांदूळ, गोटा, म्हणा, डाळ, हे, ते सगळं. कधी कमी नाही. तेव्हा कोणाकडे आम्ही मागत नाही. ऍक्च्युली आम्ही आमचा संप झाला होता ना 1981 ला पण टाकी युट्यूबला व्हिडिओ ना? टाकी युट्यूबला व्हिडिओ तेव्हा जवळजवळ किती वाढते 180 दिवस असं काही संप आमचा होता
ठाणेकरांचे त्यावेळेला brand. गाडी चालत पण नाही ते. हा? हा चालू आहे. पण त्यावेळेला आता 180 रुपये आता कंपनी बनणं तर करणार कुठून पैसे आणणार 190 त्यावेळेला कुठं रिक्षा वगैरे काही असं नव्हतं त्यावेळेला मग तरी पण करायची का असं मी हो तुझे असे पण कामाला नाही येतो म्हणजे कोणती तरी ज्यांनी आम्हाला तरी पैसे दिलेच आहेत तो मला ते जेवून करा आपण तो जेवायला का गावात म्हणून नाही मग बाजूला काय द्यायचं म्हणजे घरामध्ये वडील याच्यामध्ये नाश्ता केला समज स्वतःवरून खायचे मी सकाळी गेलो तर रात्री घ्यायचं म्हणून हे काय खरं नाही मग असं करता करता मग तिथे आमच्या गाव आला इस्लामपूर आहे ना त्याच्या तिकडे गाव आहे तिकडे ते मुळशिवा असे मुळशिवाचे होते त्यांचं नाव सूर्यवंश होतं तो एवढा चांगला मनुष्य त्याने बोलला नाही पडता घरी त्याने असं बोलला बघा तो असं उघडला तर त्याने पैसे ठेवले ते सगळे घरी घेतले माझ्या हातात दिले न मस्त त्याने मला पैसे इतिहास असून जसं केलं हा आम्ही काय जाणारवरती तिकडे मग 200 गाडी नव्हती त्यावेळेला म्हणजे आणखीच्या वेळा झाला त्यावेळेला मग आम्हाला मग लॉन्च जेवायला मग हे खायला वगैरे मग बरं वाटायला लागलं नाही परिस्थिती ॲक्च्युली काय कारण खर्च आवश्यक आहे म्हणजे आमचं म्हणजे चांगलं वाटलं नोकरी करून पण चांगले हां नोकरी करून फक्त 10 वर्ष पहिले चांगले गेले एकदम बेस्ट गेले काय झालं कपडे वगैरे घालून पॅन्ट पॅन्ट घालून असे काय हे भारी म्हणजे काय माहिती का 10 रुपये 15 रुपये 10 रुपये ड्रॉप म्हणजे काय माहिती का एकदम सगळ्यात भारी त्या काळामध्ये हो अरुणा जन्म झाली आणि हा प्रॉब्लेम चालू झाला तो आजपर्यंत झाला तिचं प्रॉब्लेम म्हणजे हा कंपनी बंद पडली कंपनी पण पडली पैसे बरोबर आहेत इन्कम असं नाही काढ काढ हाच आई हाच